नमस्कार, महासागरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आहोत नागपुरात. खरं तर नागपूरमध्ये या ठिकाणी हिवाळी अधिवेशन हे दरवर्षी होत असतं आणि या हिवाळी अधिवेशनाच्या मागचा अर्थ काय, हे पाहणं देखील खूप गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही आज या ठिकाणी एक चर्चासत्र आयोजित केलं आहे. आमच्या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेत महासागरचे मुख्य संपादक श्रीकृष्ण चांडक सर, जे वरिष्ठ पत्रकार म्हणून देखील त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर दीपक केतके सर, जे वरिष्ठ पत्रकार आहेत. हे दोघंही आमच्या कार्यक्रमात आहेत. खरं तर या ठिकाणी अधिवेशन जेव्हा सुरू झालं 1956 पासून या ठिकाणी अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनाच्या मागचा अर्थ काय आणि हे अधिवेशन नागपूरमध्ये का घेतलं जातं हे जनतेला अद्यापही माहिती नाही आणि ते माहिती करून देण्यासाठीच आजचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. आपल्यासोबत आहेत श्रीकृष्ण चांडक सर. सर, खरं तर नागपूरमध्ये अधिवेशन होतं, सगळ्यांना माहिती आहे. पण या अधिवेशनाची सुरुवात झाली का, या अधिवेशनाचा इतिहास काय आणि अधिवेशन का भरवलं जातं? महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर 1960 सालापासून विदर्भाच्या नागपुरात अधिवेशन घ्यायचं. याचं कारण महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर त्याच्या आधीच विदर्भ जो होता तो होता पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि मुंबई यापेक्षा वेगळा होता. आणि विदर्भाची म्हणजे नागपूरची राजधानी जी होती ती राजधानी संपूर्ण सीपी अँड बेरारची होती. सीपी अँड बेरार म्हणजे कुठं, इथून ग्वाल्हेरपर्यंत. म्हणजे राजधानी जी नागपूरची होती त्याचं त्याचं क्षेत्र कुठे होतं, ग्वाल्हेर, इंदोर, रायपूर, भोपाळ, म्हणजे मध्य प्रदेश सर्व शहरं, आता जी सर्व पूर्ण शहरं होती, उज्जैन पासून सर्व शहरं होती. आणि प्लस विदर्भ आपला, म्हणजे विदर्भ कुठला, बुलढाणापर्यंत. महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर विदर्भ त्याच्या आधी 1956 साली विदर्भ आला मुंबई राज्यात. आणि मुंबई राज्याच्या मध्ये विदर्भाचा समावेश झाल्यानंतर राजधानी गेली इथली. मग 1960 साली आली इथे आपलं महाराष्ट्र राज्य स्थापन झालं. आणि स्थापन झाल्यानंतर मग महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर हे ठरलं. आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही आपली घोषणा होती. कारण मुंबईवर इतर एका राज्याची नजर होती. आणि मुंबई राज्यामध्ये त्या काळी गुजरातही होतं. गुजरातही तेव्हा मुंबईत होतं. हे महत्वाचं होतं. आणि आपला जो मुंबईचा जो व्यापार होता हा कराची पर्यंत होता स्वातंत्र्यापूर्वी. म्हणजे इतकं मोठं आपलं हे होतं, सर्व होतं. त्यामुळे राज्याची राजधानी गेली महाराष्ट्र नागपूरची, मग याला काहीतरी दिलं पाहिजे या भावनेतून या ठिकाणी उपराजधानी बनवण्यात आली. हा त्याचा पूर्ण इतिहास आहे. अगदी आपण पाहिलं की खरंच कुणालाच माहिती नाही की या ठिकाणचा इतिहास काय आहे. आपल्यासोबत दीपक केतके सर आहे. दीपक केतके सर वरिष्ठ पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. सर, महत्वाचा मुद्दा एक येतो की अधिवेशन सुरू झालंय. आजचा तिसरा दिवस आहे. गेली 2 दिवस, पहिला दिवस तर काही झालं नाही, कालचा दुसरा दिवस, पण आजचा तिसरा दिवस जो आहे, आव्हाड आणि पडळकर यांच्यामध्ये, ज्या कार्यकर्त्यांमध्ये जी हाणामारी झाली होती त्यावरती आज अहवाल सादर होणार आहे. पण या पलीकडे देखील जनतेच्या समस्या या ठिकाणी सोडवल्या जातात का, किंवा या अधिवेशनामध्ये नक्की काय होईल? आता आणखीन काही दिवस उरले. स्वप्नीलजी, हे पहा की एकतर अधिवेशनाचा कालावधी हा फारच शॉर्ट आहे. नियमाप्रमाणे पाहावयास गेलं तर किमान महिनाभर तरी या नागपुरात अधिवेशन भरवणं गरजेचं होतं. परंतु काही कारणांमुळे हे शॉर्ट झालेलं आहे. त्यामध्ये देखील सर्वसामान्यांचे विषय किती गांभीर्याने या अधिवेशनात मांडले जातात हे देखील पाहणं उत्सुकतेचं होतं. परंतु ज्या पद्धतीने विरोधक देखील कुठेतरी बॅकफूटवर असल्याप्रमाणे दिसत आहेत. प्रत्येकाला आत्ताच झालेल्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल पोस्टपोन झालेले आहेत, त्याची चिंता लागलेली आहे. त्यामुळे यंदाच्या अधिवेशनात ओव्हरऑल पाहायला गेलं तर तेवढंसं आमदारांना देखील स्वारस्य नसल्याप्रमाणेच आहे. मग हे जे आता तुम्ही म्हणालात मागच्या अधिवेशनात झालेला हा प्रकार होता, त्याचा आज अहवाल टेबल होऊ शकतो. परंतु आमदारांची अशा प्रकारची वर्तणूक जी आहे ती सर्वसामान्य जनतेच्या मनात फार पीडा करून जाते. आम्ही बरेच वर्ष अधिवेशनं कव्हर करतोय, परंतु अपेक्षा जेवढ्या सर्वसामान्यांच्या असतात, आत्ताच झालेली जी अतिवृष्टी आहे, मराठवाडा अत्यंत खरडून गेला ज्याला म्हणतात, जमीनच खरडून गेली. तर या अधिवेशनाकडनं फार मोठी अपेक्षा होती, परंतु ती पूर्ण होताना अजूनही दिसत नाही. इथे मोठ्या मोठ्या घोषणा होतात, परंतु ग्राउंड लेवलला, ज्याला आपण म्हणतो जमिनीवर, असं काहीच झालेलं दिसत नाहीये. सर्वसामान्यांच्या फार अपेक्षा आहे. मराठवाडा आजही किमान ही जी झालेली नुकसान आहे
हे भरून काढायला 3 ते 4 वर्ष जाणार आहेत, ती जमीन पिकवण्यासाठी. पण यांच्या राजकारणामुळे सत्ता पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो, या दोघांच्या राजकारणापायी जनतेचे सर्वसामान्यांचे प्रश्न मात्र इथे प्रभावीपणे मांडले गेल्याचे अजूनही 2 दिवसाच्या कामकाजातनं दिसून येत नाही. अगदी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की खरं तर अधिवेशन हे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी भरवलं जातं आणि असं असताना देखील काल या ठिकाणी हुरडा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या हुरडा पार्टीमध्ये चक्क विधानसभा अध्यक्ष यांनी गाणं गायलं. म्हणजे या ठिकाणी हे नेते मंडळी पिकनिकला आलेत की काय असं देखील वाटतं. काय वाटतं सर तुम्हाला की अधिवेशन आहे आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात? तुम्हाला आश्चर्य वाटेल, सध्या महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे या अधिवेशनाचं फक्त उरकून घेणे हे सरकारचं काम नाही आहे. न्यायालयाने निर्णय दिला होता की 21 तारखेला निकाल जो होता तो संपली आचारसंहिता. पण निकाल कुठे गेला आपला? जो निकाल लागणार होता 3 तारखेला तो गेला 21 पर्यंत. इतका लेट झाल्यामुळे आता सध्या या ठिकाणी तुम्हाला धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. हा पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की आमदारांना म्हणा की मंत्र्यांना म्हणा कोणालाही घोषणा करण्याचं स्वातंत्र्य नाही, कारण आचारसंहिता आहे. म्हणून तो दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा, आता जे आमचे दीपकजी बोलले, मराठवाडा काय, विदर्भ काय आणि इतर अनेक भाग असे आहेत की या वर्षीच्या अतिवृष्टीने सर्वांचे काळीज जे आहे ते जळलेले आहे. सर्वांचे शेतकरी आज हवाल दिला आहे, परंतु सरकारला काही करता येत नाही. त्यांची हतबलता आहे आचारसंहितेमुळे. ही आचारसंहिता काय भानगड आहे हे समजत नाही आम्हाला. आचारसंहितेमध्ये तुम्हाला जनतेच्या हिताचं आता काही निवडणूक नाही, काही नाही काय आता काहीच नाही. परंतु ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या या अधिवेशनात होणार होत्या त्याही झालेल्या नाहीत किंवा होणारे नाहीत, अशी ही एकूण परिस्थिती आहे. विदर्भाची प्रश्न तुम्ही म्हणाल तुम्ही, तर हे कुठलेही प्रश्न कोणतंही सरकार 100% सोडू शकत नाही. परंतु निदान त्या दिशेने प्रयत्न काय होतात हे महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने सुरू आहेत प्रयत्न विदर्भाचे. कारण कारण सुदैवाने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री विदर्भाचा आहे, म्हणून ते प्रयत्न सुरू आहेत. परंतु हे प्रचंड प्रश्न इतके विकराळ आहेत की हे सोडवणं शक्य नाही इतक्या लवकर. अगदी सर, पण काल आम्ही महासागरच्या माध्यमातून सुधीर मुनगंटीवार यांना हा प्रश्न विचारला होता की वेगळ्या विदर्भासंदर्भात आता तरी तुमची भूमिका काय. पण त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलं की भाजपाकडे तेवढं संख्याबळ नाहीये आणि आमच्यासोबत मित्रपक्ष असल्यामुळे आम्हाला ते निर्णय घेता येत नाही. पण जेव्हा एकटा भाजपाकडे संख्याबळ येईल तेव्हा आम्ही वेगळा विदर्भ करू. पण हे नेहमी गाजर दाखवलं जातं, हे आत्ताच नाही फार पूर्वीपासून. आणि वेगळ्या विदर्भाची प्रतीक्षा बऱ्याचशा नेत्यांना, याच नेत्यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरती निवडणुका लढवल्या. काय सांगाल? प्रश्न असा आहे, आश्वासनं देणे आणि ते पाळणे ही नीती होती. परंतु आश्वासन दिल्यावर ते पाळलंच पाहिजे आणि जर ते पाळलं नाही तरी जनता आपलं काही बिघडत नाही, हे दिसून आलं. हे दिसून आल्यामुळे आता आश्वासन द्यायची वेळेवर वेळ मारून न्यायचं आणि आमचा हा भूमिका होती वगैरे वगैरे म्हणायचं, परंतु प्रत्यक्षात काहीही करायचं नाही अशी परिस्थिती सर्वांचीच आहे. एक भाजप नाही, सर्वांची परिस्थिती आहे. काँग्रेसमध्येही 50% लोकांना विदर्भ वेगळा पाहिजे आहे. 50. डॉक्टर श्रीकांत जिचकार हे अगदी विरुद्ध होते याच्यात आणि ते स्पष्ट म्हणत होते की आपण मुंबई सोबत आहोत, आपला फायदा आहे, महाराष्ट्र सोबत राहण्यात फायदा आपला आहे, विदर्भामध्ये वीज आहे, खनिज आहेत, सगळं काही आहे, परंतु विकासाच्या दृष्टीने मुंबई आपल्यासोबत असेल त्याचा फायदा होईल आपला, असं त्याचं म्हणणं होतं. परंतु आता झालं काय याच्यामध्ये की आपल्याला प्रत्येक गोष्टीचं आपण राजकारण करतो. शिक्षण घ्या, रस्ते घ्या, कुठला विषय घ्या, या राजकारणापायी सध्या सगळा आपल्या राज्याचा झाला खेळखंडोबा आणि आपलाच नाही अनेक राज्यांचा झाला खेळखंडोबा. हे राजकारण जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत सुधारणा होऊ शक्य नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही प्रत्यक्षात जी दिलेली आश्वासन असतील ही आश्वासन तुम्ही पुरी केली नाही तर तुमच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. जे देतात आश्वासन त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे जर तुम्ही केलं तरच तुम्हाला काही करणं शक्य आहे, अन्यथा नाही. अतिशय महत्वाचा सल्ला आज सरांनी सांगितला आहे की आश्वासन दिल्यानंतर ते पाळले नाही तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. दीपक केतके सर, मी परत तुमच्याकडे येतो की मुद्दे असे आहेत की अधिवेशन भरवण्याच्या मागचे उद्देशच असतात प्रश्न सोडवणं, पण ह्या अधिवेशनाला काहीच अर्थ नसताना हे अधिवेशन भरवण्यात आलं. जसं सरांनी सांगितलं की आचारसंहिता ठीक आहे, निवडणुकाचा निकाल बाकी आहे, पण असं असताना हे अधिवेशन भरवण्याचा मागचा उद्देश काय होता? मुळात अधिवेशन भरवण्याचा उद्देश म्हटलं तर पुरवणी मागण्या मांडणे आणि ते मंजूर करून घेणे. विनियोजन बिल मंजूर झालं की सत्ताधाऱ्यांसाठी जे महत्वाचं काम आहे ते म्हणजे विनियोजन बिल.
ते मंजूर झालं की त्यांना बाकीच्या इतर गोष्टींचं मध्ये कुठेही स्वारस्य नाही. सर्वसामान्यांचं काय चाललंय काही त्यांचं घेणं देणं नाही असंच दिसतं. आणि म्हणूनच 8 दिवसांसाठी का होईना म्हणून ते अधिवेशन घ्यावं लागलंय. ही अपरिहार्य परिस्थिती असते सरकारसमोर अधिवेशन घेऊन त्यामध्ये हे विनियोजन बिल आणावं. हे असताना पण जेव्हा यांनी सांगितलं की शनिवार आणि रविवार देखील अधिवेशन राहणार, मग सुट्टीच्या दिवशी अधिवेशन घेऊन ज्या अधिवेशनाला अर्थच नाही तर मग सुट्टीच्या दिवशी घेऊन फायदा काय? ती एक अशी परिस्थिती आहे. आता येताना अधिवेशनामध्ये कित्येक आमदारांना इंडिगोमध्ये होणाऱ्या प्रॉब्लेममुळे अडचणी आल्या. मग पुन्हा शनिवार रविवार काही आमदार हे आपल्या मतदारसंघातही जातात. अजूनही जवळपास 19 ठिकाणी निवडणुका होणं बाकी आहे. त्यामुळे काही आमदार हे अनुपस्थितही आहेत आणि काही येऊन जाऊन करतायत. परंतु त्यामुळे क्रायसिसमध्ये आमदारांना प्रवास करावा लागू नये म्हणून त्यांनी हा प्रयत्न केला की सांगताही येईल की आम्ही पूर्ण वेळ अधिवेशन घेतलं आहे. परंतु हे फक्त दाखवण्यासाठी आहे असंच म्हणता येईल. अगदी ह्या चर्चासत्रामध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांना आपण हात घातला आहे. खरं तर हे अधिवेशन घेण्यामागचे काय उद्देश होते, अधिवेशन कधीपासून सुरू झालं, अधिवेशन या ठिकाणीच का घेतलं जातं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जनतेला कळलीच असतील. पण आपण पाहतोय की आजचा हा अधिवेशनाचा 3रा दिवस आहे. केवळ आपल्याकडे 14 तारखेपर्यंत अधिवेशन आहे आणि ह्या 14 तारखेपर्यंत जनतेचं देखील लक्ष आहे की या अधिवेशनात होते तरी काय, आणि ते देखील महासागरच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घडामोड हिवाळी अधिवेशनाची आपल्यापर्यंत घेतच जाऊ. तोपर्यंत पाहत राहा महासागर न्यूज आणि बघायला महासागर न्यूजच्या माध्यमातून प्रत्येक घडामोड पाहायची असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.